नमस्कार, आपण पाहताय लोकनेता मराठी न्यूज। संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागलेल्या लातूर जिल्ह्यातील हळवती गावातील शेतकरी अंबादास पवार व पत्नी मुक्ताबाई पवार या वयोवृद्ध दाम्पत्याच्या खांद्यावर जू घेऊन कोळपणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातूनही त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी अनेक जण पुढे सरसावल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। मग त्यामध्ये सत्ताधारी बरोबरच विरोधी पक्षातीलही आजी माजी आमदार या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन भेट देत आहेत व त्यांना आर्थिक मदत करताना दिसून येत आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस अविनाश देशमुख, लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे तसेच या पक्षाचे माजी राज्यमंत्री तथा अहमदपूर चाकूर विधानसभेचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी अंबादास पवार या वयोवृद्ध शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली व आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांचा शॉल व एक विठ्ठल मूर्ती भेट देऊन त्यांच्यावरील कर्जाची रक्कम 40,000 रुपये रोख त्यांच्या हाती देऊन त्यांना मदतीचा हात दिला। यावेळी या शेतकरी दाम्पत्याने महाराष्ट्रातील माझ्यासारख्या सर्वच छोट्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त केली। यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस अविनाश देशमुख काय म्हणाले ते पाहूयात। गेल्या आठवड्यात 5-6 दिवसापासून महाराष्ट्रात पवार कुटुंबाचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतोय आणि खरोखर ही खेदाची गोष्ट आहे की कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शेतकरी आपलं योगदान या देशाच्या प्रगतीमध्ये देत असताना अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होऊन तो शर्मनाक गोष्ट आहे। ते अधिवेशन काळात चालू असताना आणि खऱ्या अर्थानं सर्व परिणाम मदत चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे प्रश्न जाण असलेला पक्ष आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या माध्यमातून पवार कुटुंबाला शेताच्या बांधावरती जाऊन कशा प्रकारे मदत करता येईल तो आम्ही फुलाच्या पाकळी म्हणायचा अर्थ की आमच्या कानावरती आलेला की त्यांच्याकडे जवळपास 40,000 रुपयेचं जिल्हा बँकेचं कर्ज आहे आणि त्या गोष्टीवर कानावरती आल्यानंतर प्रदेशचं आम्हाला काही सूचना आल्यानंतर आम्ही त्या सूचनेचं पालन इथं बांधावर येऊन केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून खरोखर अशा प्रश्नांना वाचा फोडली त्याच्याबद्दल मी मीडियाचं खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि उद्या तुमच्यावरती पुन्हा अशी वेळ येऊ नये की अशा प्रकारचे व्हिडिओ कुठला तरी शेतकरी नांगर घेऊन आता तुम्ही सांगितलं चालला प्रश्न मांडण्यासाठी किंवा खांद्यावरती घेऊन नवरा बायको या वयामध्ये शेतीचं नांगरण करतात, हे फार वेदनादायी आणि क्लेशदायक अशा व्हिडिओ बघताना मीच नाही संपूर्ण महाराष्ट्र 9 कोटी 12 कोटी महाराष्ट्र हा बघण्यासारख्या ह्या गोष्टी नाही आहेत। आव्हाड साहेब आता मला वाटतं तुमच्या 40 रुपयाचं लोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सुपूर्द केलं आहे कॅश। तर एक शेतकऱ्याची बोला, तुम्ही स्पीकर आहेत आणि मीडिया आहेच। एक हा बोला। मला 40,000 रुपये कर्ज होतं, मला ते साहेबांना माझं कर्ज दिलेत माझ्या हातात तुमच्या माध्यमातून। धन्यवाद। हॅलो साहेब, त्यांना बोलायचं तुमच्या काही सूचना आहेत त्यांना? एक मिनिट बोल साहेब, ते ऐकतात हा फोनवरती। बोला बाबा, बोला बोला। सगळ्याचं कर्ज माफ करा, माझंच केलं म्हणून असं नाही, सगळ्याचं माझ्या बंधवाचं सगळ्याचं करा। हॅलो साहेब, संजय शेटे बोलतो। काय नाही आले तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला ना परवाचा, तुम्ही विधानसभेत पण मांडला ना, ते आम्ही आलो तर आज ते देशमुख साहेब आले, विनायकराव पाटील साहेब सोबत आहेत, त्यांना कर्जमुक्त आज केलेलं आहे। फक्त आमची सगळ्याच्या वतीनं विनंती अशी आहे साहेब की तुम्ही शेतकरी म्हणजे ही शूटिंग घेतली म्हणून महाराष्ट्राला कळालं, असे लाखो शेतकरी आहेत साहेब ह्या अडचणीतून चालले, त्यामुळे कर्जमुक्ती केल्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये। विनायकराव पाटील साहेब बोलणार आहेत, त्यांना बोला। साहेब नमस्कार। काय नाही, आभारी आहे म्हणलं देशमुख साहेब तिथून आले आणि ते साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या
अंबादास पवार साहेब आहेत आमचे शेतकरी, अतिशय कष्टाळू हाडाचा शेतकरी आहे. पण ह्यांच्यावरच नाही, आत्ताच संजय भाऊनं सांगितल्यासारखं असे अनेक शेतकरी या मतदारसंघात आहेत की आता जसं त्यांनी आऊत वळला तसे वळणारे. त्यांचाही आवाज आपण जर आपल्या विधान भवनामध्ये असेल किंवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण उठवावा अशी विनंती. आजी बोलणार आहे. हॅलो, आजी बोलणार आहेत, काकू पवार काकू. पैसे मिळाले, आम्हाला आनंद झाला. बरे शेतकरी सगळे का ह्यांना बी असंच मदत व्हावं, कर्ज माफ हो ह्यांचं बी. माझं मन नाही, माझं मन समाधान झालं. म्हणजे माझ्यासारखे शेतकरी आहेत ती बी. मला खायला मिळालं म्हणजे तसं नाही, सगळ्याचं कर्ज माफ करावं. धानाला भाव मिळावा, खाताला भाव नाही, धानाला कमी झाला. थँक्यू साहेब.